शुभं करोति। किमयाला असं वाटतं की तिला फक्त ॲनिमिया झालाय आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट चालू आहे तिची. एवढं काही भयंकर झालं याची कल्पनाच नाहीये तिला. जर आपण तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये गेलो नाही तर तिला असं वाटेल की आपला आजार काही फारसा सिरियस नाहीये. पण कधीतरी तिला कळेलच ना, तिला कॅन्सर झालाय आणि आपल्याला माहितीये. ती वेळ यायची तेव्हा येऊ दे. पण काहीही झालं तरी हे अण्णांना कळता कामा नये हीच इच्छा आहे. ते डॉक्टर जीवन प्रभूंचं हॉस्पिटल कुठे आहे रे इथे? डॉक्टर जीवन? हा, ते हॉस्पिटल कशाला हवंय तुम्हाला अण्णा? अरे केंद्रातल्या कामासंदर्भात त्यांना भेटायचंय मला. अण्णा तुम्ही कुठून फोन करताय? अरे ते गणपतीचं मंदिर आहे ना, त्याच्या समोरच्या बूथवरूनच बोलतोय मी. एक काम करा, तुम्ही तिथेच थांबा, मी येतो तिकडे. तू येतोयस? हो. बरं लवकर ये मग, फार वेळ थांबणार नाही मी इथं. नाही नाही अण्णा, मी येतो, तुम्ही जाऊ नका तिथनं. काका, डॉक्टर जीवनच्या हॉस्पिटलमध्ये जायचंय का तुम्हाला? हो हो. हा, इथून सरळ गेलात ना तर पहिल्याच चौकामध्ये डावीकडे वळा. अगदी जवळच आहे, फार फार तर 10 मिनिटात तुम्ही पोहोचा. हो हा, धन्यवाद. ओके. मी आज नेशारला भेटायचं कबूल केलं होतं, पण आता नाही जाऊ शकत. त्यात माझ्या फोनची बॅटरी लो झाली होती. आता मी चार्जर मिळवून चार्ज केली. आता त्याला फोन करते तर तो फोन उचलत नाही. समू तो वाट बघत असेल माझी. प्लीज तू त्याला कॅफेत भेटून निरोप दे ना, प्लीज. अगं पण तू कबूल केलंयस भेटायचं तर मग जात का नाहीयेस? आणि आता कुठेस तू? मी ऍक्च्युली अगं हॅलो 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 समू, हॅलो. किमया होडीसारखा शेप. हाय शशांक. अरे हाय, कसा आहेस? मस्त. तू? मस्त. हाय. हाय कू. या हाय नो. हाय कू, कशी आहेस? मस्त. तुझ्या बाकीच्या मैत्रिणी कुठे आहेत? तुम्ही एकत्रच होतात ना सकाळपासून? नाही, त्या नव्हत्या माझ्यासोबत. अरे कोणालाच वेळ नव्हता. शम्मा आणि जेनी बाहेर गेल्यात. समिताचं काम होतं जरा. आणि किमयाचं काय चाललंय माहित नाही सध्या. मला सांगते मला भेटायला येणार, मग येत नाही, फोनही नाही. खरी सांगते मैत्रिणींकडे जाते, पण मैत्रिणींकडे गेलेली नाही. कुठे गायब आहे पत्ता नाही. काय अर्थ याचा? सांग, कसलाय हा खोटारडेपणा आणि कशासाठी? काही नाही. किमया माझ्या बाबतीत बेपरवा बेफिकीर आहे यापेक्षा काही वेगळा अर्थ निघतोय? सांग. तुझ्या मैत्रीच्या खरेपणाबद्दल संशय घेतला मी. असा विचार कसा आला यार माझ्या डोक्यात? सॉरी किमया, खरंच सॉरी. समू, मला झालेल्या दुःखाचा त्रासाचा विचारच करायचा नाही असं ठरवलंय मी. माझ्या वाट्याला जे काही क्षण आलेत किंवा येणार आहेत ते किती उरलेत, कमी झालेत का याचा विचार करून आणखीन त्रास करून घेण्यापेक्षा जे काही क्षण वाट्याला आलेत ते पुरेपूर जगण्याचा प्रयत्न करणार आहे. समू प्लीज आता बास कर ना रडणं. माझ्याकडे बघ, मी रडतेय का? मी हसतेय ना, बघ मी हसतेय ना, मग तूही हस. असं कीप स्माइलिंग. शुभं करोति।